अश्रय, रिमोटचं सेल दे ना. तू खेळतोयस का? तू आज स्कूलला गेला होतास का? का नाही? तुला ताप होता? अरे अश्रय, मानसी इकडे एक अश्रयला ताप आलेला आहे बेटा. तू आता जेवण करून झोपून राहायचं. हां, तुला ताप आलेला आहे ना? हां ठीक आहे, मग जेवण करून झोपून राहा. ओके. अश्रय बघू दे रे. ताप आहे का? अरे हो, अश्रयला तर खरंच खूप ताप आहे. चल तू लेटून घे इथे. मी डॉक्टर मोमीला कॉल करते आणि बोलवते. हॅलो डॉक्टर ओवी, मी मानसी बोलते. आमच्या आश्रयला खूप ताप आलेला आहे. तुम्ही अर्जंट येता का घरी? हो चालेल. 5 मिनिटात येतात का? हो चालेल, ठेवते. आल्या वाटतं डॉक्टर ओवी. या डॉक्टर ओवी या. आमच्या आश्रयाला ताप आलेला आहे. बसा. काय झालं? काय झालं डॉक्टर? त्याला व्हायरल इन्फेक्शन झालंय का? अश्रयचा ताप चेक करता का तुम्ही? काल रात्री त्याला खूपच ताप होता आणि डॉक्टर तो बाहेरचं खूप खातो. हां, ऐकत नाही. चॉकलेट, चिप्स रोज बाहेरचं खातो ना, त्याच्यामुळे. हां, काय करायचं? इंजेक्शन देणार का त्याला डॉक्टर? ठीक आहे, बघा त्याचा ताप किती आहे. इंजेक्शन द्यावं लागेल ना त्याला. त्याला इंजेक्शन द्या डॉक्टर. तो ना बाहेरचं पण खातो ना, त्याला रागवा जरा. आम्ही त्याला सांगतो की बाहेरचं खाऊ नकोस, तरी तो बाहेरचं खातो. अश्रय, घाबरू नको बेटा. डॉक्टर, अश्रय लवकर बरा होईल ना? त्याची फ्रायडेला एक्झाम आहे. तू लवकर बरा व्हायला हवास ना? काय रे अश्रय, तुला लवकर बरं व्हायचंय ना बेटा? एक्झाम आहे ना तुझी? मेडिसिन लिहून देतात ना डॉक्टर? ओवी मॅडम, याच्यामध्ये हे 2 मेडिसिन लिहून दिले. हे सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम घ्यायचे का? हो. बरं. आणि हे सिरप आहे का? हो. हे पण 3 टाइम घ्यायचंय का? हो. औषधाला जेवणामध्ये काय द्यायचं मॅडम? साधं जेवण द्यायचं का? हो. साधं जेवण डाळ भात द्यायचा का? हो. डाळ भात, खिचडी, दही वगैरे असं पण चालेल ना? हो. बरं ठीक आहे. खूप खातो डॉक्टर तो चिप्स, चॉकलेट्स. बाहेरच खात असतो तो. त्याला रागवा डॉक्टर, नाही तर त्याला परत इंजेक्शन द्यायचं मग. ठीक आहे. अश्रय, तू बाहेरचं खाणार आहेस का? बाहेरचं नाही खाणार ना बेटा? ठीक आहे. बरं चालेल. अश्रयला घेऊन 2 दिवसात परत यायचं का क्लिनिकला? हो चालेल. अश्रय उद्यापासून स्कूलला जाऊ शकतो का? डॉक्टर ओवी, तुमची फी किती झाली? 50 रुपीज झाली का फी? हे घ्या तुमची फी. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, तुम्हाला सोडून देऊ का मी? ओके ठीक आहे डॉक्टर. ओके, थँक्यू डॉक्टर. ओके, बाय डॉक्टर.